मृणाल मात्रे जे प्रोप्रायटर आहेत, विजय कांबळे आमच्या समवेत जुडले गेलेत सकाळच्या या सत्रामध्ये. भारत राऊत जे संस्थापक आहेत पांजू प्रीमियर लीगचे आणि जयेश देशमुख, आणि यांना खूप चांगली साथ लाभली गेले. ती प्रत्येक पांजू ग्रामस्थांची, पांजू स्पोर्ट पांजूचे खेळाडू असोत, एकविरा स्पोर्टचे खेळाडू असोत आणि संपूर्ण पांजू गावातील खेळाडूंची साथ अप्रतिमरित्या लाभली गेली. आणि हे असं देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संघाकरिता मात्र ट्रॉफी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 चमचमत्या ट्रॉफ्याच पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ खाली हात गेला नाही पाहिजे ही संकल्पना भारत राऊत यांची पाहायला मिळते. यंदाच्या हंगामामध्ये लीग सिस्टीममध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर नॉकआउट होती, दुसऱ्या पर्वामध्ये नॉकआउट स्पर्धा होती. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर प्रथमतः लीग सिस्टीममध्ये प्रत्येक संघाला 3 सामने खेळण्याची संधी 2 गट केले गेले आहेत. आणि 2 गटांमध्ये आपण पाहिलं तर पांजू चॅलेंजर्स 2 सामने विजयी होऊन मात्र सुखरूप पाहायला मिळतंय 4 अंकांवरती. तर स्वप्न साकार 2 सामने 1 विजय 1 पराजय 2 गुण त्यांच्या नावावरती. राहुल 11 2 सामने खेळला गेलाय, 1 जय 1 पराजय 2 गुण त्यांच्या नावावरती. मात्र द्विज द थंडर बॉय संघाला अजून आपलं खातं ओपन करायचं आहे. 2 सामने खेळलेत, दोन्ही सामने पराभूत झालेत. आणि यानंतर आपण ग्रुप ऑफ डेथ असं म्हणू शकतोय ब गटाला, कारण जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये, जो संघ हारेल तो मात्र परतीचं तिकीट प्राप्त करेल. एका बाजूला प्राप्ती वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला पांजू इंडियन्स आणि तदनंतर आई एकविरा विपक्ष गावदेवी पांजू. या 4 संघांमध्ये मात्र ग्रुप ऑफ डेथ हा ग्रुप स्टेज तयार झालेला पाहायला मिळतोय. पंचांचं सिग्नल, चला चेंडू द्यायचा आहे, चेंडू बदलायचा आहे. पंच आपण पाहतो एका बाजूला अमोल वेतस्कर पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अशोक राऊत, मॅन फॉर्म नवगर आणि मॅन फॉर्म गोडदेवचे हे 2 पंच आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या मुख्य मंचावरती किशोर भोईर, तदनंतर आपण पाहतो हेमंत भोईर, रितेश किनी पाहायला मिळत आहेत, जय देशमुख पाहायला मिळत आहेत, धनेश नाईक जे आपण पाहतो द्विज द थंडर बॉय संघाचे ऑनर आहेत. इथून प्रशांत मात्रे काय जरूर रणनीती असेल, स्ट्रॅटर्जी असेल, कारण इथून जर सामना जिंकले तर 1 संधी प्राप्त होईल यात काही शंका नाही. कारण चॅलेंजर्स या संघावरती संपूर्ण मजाल असेल. ती स्वप्न साकार संघाला जरी पराभूत केला तरी मात्र राहुल 11 जिंकला तर निश्चित स्वरूपाने स्पर्धेतून आम्ही बाहेर फेकले जाऊ ही शंका कुशंका प्रशांत मात्रे याच्या मनात पाहायला मिळते. एक जबरदस्त सामना, रफ अँड टफ. प्राथमिक शाळा, आपल्या गावातील प्राथमिक शाळेची जी मुलं असतील 1ली ते 7वी, त्यांनी ठीक 12 ते 1 वाजता दुपारी या ठिकाणी हजर राहायचं आहे. सर्वांसाठी शालेय वस्तू या ठिकाणी आम्ही वाटप करणार आहोत. वेलकम मनीष पटेल, आपलं देखील हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक गोड आवाज, खारेगावचा बुलंद आवाज. वेलकम मनीष, तुझं हार्दिक स्वागत आहे पांजू प्रीमियर लीग मध्ये. तर मनीष पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रमोदजी शेडगे इथे उपस्थित झाले होते. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. स्वप्नील शेडगे पुढे सरसावले गेलेत, तत्पूर्वी 2 धावा, 2 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विक्रांत पाटील तर दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहायला मिळतोय अंकित भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण विक्रम पाटीलला कोण विसरेल. कालच्या दिवसामध्ये काही जबरदस्त जिग्नेश भोईरवरती हल्ले चढवले, 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. काय जबरदस्त खेळी साकारली गेली. चेतन नाईक गोलंदाजी मार्क वरती अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय. हसन शेख सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून, जे स्कोररची भूमिका अदा करत आहेत. धनेश नाईक जरूर चिंतेत आहेत. जर सामना जिंकलो तर निश्चित स्वरूपाने आव्हान टिकलं जाईल आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रोत्साहित करत आहेत आपल्या प्रत्येक. यावेळेस मात्र सरळ बॅटने अंकित भोईरचा हा फटका धनेश नाईकच्या स्वागताकरिता चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावा, यूज 6.
धन्यवाद डीजे. काही जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम. फ्लोर लेनच्या चेंडूला तारा नाही. काय म्हणशील मनीष, येणाऱ्या चेंडूंवरती मात्र जबरदस्त प्रहार केला गेलाय. ड्राईव्ह करायचा होता बॅक टू द बॉलर. मिडॉलला क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला कॅरी करेपर्यंत ही एकदा पळवून पूर्ण केली जाते. आणि डेफिनेटली जर पांजूरच्या या मैदानाचा विचार करा, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, कारण वाळूचं मैदान असल्या कारणाने त्याचमुळे तितक्या वेगाने फोर्सने तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा असतो. आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर थोडासा रेजिस्ट होतोय बॉल या मैदानावर. दरम्यान धावसंख्या झाले 4 बॉलच्या समाप्तीला 10 धावा आणि 4 षटकांचा सामना म्हणजे 35 ते 40 धावा या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये पूर्ण व्हायला हवा दिनेशची. तर 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फ्लोअर लेनचा चेंडू इथे मात्र फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. अप्रतिम. कौतुक करावं लागेल. आणि धावांची गती एकंदरीत पाहिलं तर वाईट +1च्या माध्यमातून धावांची गती फलकावरती 12 धावा 12 रन्स. कारण लेंथ अँड लाईन बिघडले गेले. चेतन नाईक एक असा स्पेशली गोलंदाज आहे, लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा मारा करणारा. त्या गोलंदाजावरती एक मोठा फटका आल्यानंतर मनोबल थोडंसं खचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती उजव्या हाताने पुनश्च एकदा येत असताना मोठा फटका प्रहार केला गेलाय. ऑन साइडला चेंडू इंटू द गॅप मध्ये निघून जातोय. प्रशांत मात्रे चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेला हा पहिला सामना द्विज द थंडर बॉय विपक्ष स्वप्न साकार हा संघ मात्र 2 हात करत असताना 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 चेंडूंमध्ये 14 धावा बिनबाद. ही सुरुवात अप्रतिम देखणं असं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू विकेटची दरकार आहे. इथून विकेट प्राप्त करावी लागेल. खूप चांगली स्टार्ट 2 फलंदाजाने मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. देवेंद्र पाटील जेल खाली येत असताना आणि शेवटच्या चेंडूवरती मिळालेली ही सफलता संजीवनी मिळवून देईल. पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. या आपण ऐकूया डीजे. प्रत्येक सामना कसा जिंकायचा आहे तो प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. आणि त्याचमुळे जे संघ पराभूत झालेले आहेत ते आता शर्थीचे प्रयत्न करताना आज पाहायला मिळतील. चांगली धावसंख्या स्वप्न साकार पांजू या संघाच्या माध्यमातून बनवली गेली आहे. 1 गडी बाद 14. एक पॉझिटिव्ह वाईब आहे सकाळच्या या पहिल्या डावामध्ये. आतिश भोईर गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. कारण आतिशला चमकदार कामगिरी करता आली नाही या हंगामामध्ये. कालच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर आतिश मागडा ठरला गेला 3ऱ्या षटकांमध्ये आणि तिथून मात्र थोडंसं मनोबल खचलं गेलं द्विज द थंडर बॉय संघाचं. आतिशवरती मजाल असेल. विक्रांत पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अप्रतिम वेगवान पाहायला मिळतोय. 30 तरार हा चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केले गेले आणि धावांची गती फलकावरती पाहायला मिळतंय. एकंदरीत 15 रन्स 15 धावा. वेग होता अप्रतिम. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला या चेंडूला आपण पाहिलं तर मनीष. एक्झॅक्टली. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी असताना सुरुवातीला वाटत होतं की बॉलर्सला तितकासा ॲडव्हान्टेज मिळत नाही, पण त्यानंतर आमूलाग्र बदल बॉलर्समध्ये घडला आणि ते बॉलर्स देखील या पिचचा फायदा उचलू लागलेत. अप्रतिम. पॅडवरती हा चेंडू आदलला गेलाय. पंचांकडे दाद. यस इज गॉन. सुपर. ॲब्सोल्युटली प्लम. ज्या पद्धतीने ऑन साइडला अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडला गेलाय फलंदाज मितेश भोईर. धक्का क्रमांक 2 स्वप्न साकार पांजू संघाला.
या ठिकाणी एक अधिकृत सूचना आलेली आहे. फक्त पंचांना अधिकार आहे रिव्ह्यू सिस्टमचा आणि तो देखील व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला असेल तरच मात्र तो तिसरा पंचांच्या माध्यमातून निर्णय देण्यात येईल अथवा ग्राउंड अंपायरचा निर्णय मान्य केला जाईल. याकडे सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. जबरदस्त आतिश भोईरचा हा चेंडू पाहायला मिळतोय. इथून गडी बाद झाले ते 2 धावांची गती 15 धावा फलकावरती विजय कांबळे आम्हाला दर्शवतायत. सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना अप्रतिम पाहायला मिळतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये काही जबरदस्त सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये 2 सलामीवीरांनी करून दिली होती आणि तदनंतर 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना वीरेंद्र भोईर अर्थातच वीरू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खूप चांगली स्पर्धा, अप्रतिम चमचमत्या ट्रॉफ्या प्रत्येक क्षेत्रामधून कौतुक होत असताना आतिश भोईर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल पंचाच्या वतीने येते. वाईड बॉलची खूण, धावसंख्या जाईल एकीने पुढे आणि या ठिकाणी जबरदस्त फाईटबॅक दोन्ही संघ एकमेकांना देत आहेत आणि महत्त्वाचं आहे द्विज पाणजू आणि स्वप्न साकार पाणजू या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातला हा पहिला सामना. 2 गडी बाद 16 धावाची धावसंख्या पाहायला मिळते आणि प्रत्येक सामना 4 षटकांचा असणार आहे आणि एक आतिश भोईर ज्याला फेस ऑफ पाणजू म्हटलं जाते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल आता ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न. टॉपॅच घेतलाय, बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बसतोय हा तिसरा धक्का. टीम स्वप्न साकार पाणजूला फलंदाज बाद, विकेट डाऊन. बघा समोरचा गोलंदाज कुठल्या ताकदीचा आहे किंवा समोरच्या गोलंदाजाचा इतिहास काय आहे तो मात्र विचार न करता तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ करायचा असतो आणि हा एक हाफ ट्रॅकर बॉल होता. तुमच्याकडे एक सुवर्ण संधी होती ऑन साईडला पॉवरफुल पुल स्ट्रोक खेचण्याची, पण मात्र सरावाचा अभाव जाणवला आणि त्याचमुळे फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झालाय आणि आतिशला सफलता मिळाली. या ठिकाणी पाणजू प्रीमियर लीगचं हे दैदिप्यमान दुसरं पर्व तुम्हाला अनुभवायला मिळते आणि पाणजू संघाचा विचार केला तर गेल्या वर्षीचा आरके ट्रॉफी विजेता संघ आहे आणि ती खंत अजूनही माझ्या मनामध्ये आहे की या वर्षी आरके ट्रॉफीमध्ये का पार्टिसिपेट केलं नाही आहे. कारण एक ऊर्जा आहे, चैतन्य आहे आणि तो क्लास आहे पाणजू संघामध्ये. पण मात्र काही वेळा डिसिजन प्रत्येकाचे योग्य राहतात असं नाही आहे. तर काही काही वेळा सर्वांनी संगनमत करून आपल्याला कुठल्या स्पर्धेत पार्टिसिपेट करायचं आहे हा विचार करायला हवा. दरम्यान दुसरं षटक मैदान मार्गस्थ आहे. 16 धावा दाखल करत बॉलिंग मार्क पुन्हा एकदा सेन्सेशनल बॉलर आतिश भोईर. पुन्हा एकदा बघा बॅकफुटला बॅलन्स करून ऑन दी टोज येऊन ऑन साईडला बॉलला टर्न करायचा. तो बॉल जाईल स्क्वेअरला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती पण त्या ठिकाणी आतिश चुकलाय. आतिशचा तो थ्रो चुकला आणि लगेचच 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्यात येते आणि या ठिकाणी मात्र फायदा होतोय स्वप्न साकार पाणजू या संघाचा. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 19 धावा. तर 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरेख फटका होता. ऑन साईडला फ्लिकच्या फटक्यामध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं गेलं होतं. मोहितचं कौतुक करेल. फेकी अचूक पाहायला मिळाली मात्र आतिश भोईर यांचा मात्र निशाणा चुकला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक्स्ट्रा स्वरूपाने 3 धावा फलकावरती ऍड केल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा येत असताना 5 धावा देत असताना 2 गडी आतापर्यंत टिपले गेलेत आतिश भोईरच्या हातखंडातून. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्वप्नील शेडगे पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं रस आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते कुठेतरी जपावं लागेल. स्वप्नील शेडगेने भरपूर मोठा प्रवास आपण पाहिला तर लॉंग चेस केलं गेलं होतं आणि तत्पूर्वी रनिंग कॅचमध्ये तब्दील करण्याच्या प्रयत्नात होते आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू थोडासा जस्ट पुढे पडला गेला आणि धावांची गती फलकावरती 21 धावा. कमबॅक केले गेले या षटकामध्ये. आतापर्यंत आतिश भोईरने शेवटचा चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केलं गेलंय. विकी पाटील एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला धीरज भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून श्रुत मोहन परशुराम भोईर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता पांडू प्रीमियर लीग करिता 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं गेलं आहे. त्यांचा आम्ही सहर्ष खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आहे. अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय. बॉडी लाईन गोलंदाजी करत असताना चेतन नाईक पुढे सरसावले गेले. तत्पूर्वी एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून 2 षटकं समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस फलकावरती एकंदरीत पाहायला मिळतंय 23 धावा 23 रन्स. अर्धी 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 23 धावा योग्य सरासरी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाजी करत असताना, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 40 45 48 52 54 धावसंख्येपर्यंत पोहोचले गेलेत. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला, क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला, पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि स्वप्न साकार पाणजू या टीमची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 23 धावा. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते आणि महत्वाच्या बाबी आहेत त्या. आता जर आपण वातावरणाचा अंदाज घेतला तर डावखुऱ्या फलंदाजासाठी अनुरूप असं वातावरण आहे आणि त्याचमुळे तुमचा संघ निवडताना किंवा तुम्ही लिलावामध्ये खेळाडू घेताना तुम्हाला बॅलन्स ठेवायचा असतो डावखुऱ्या फलंदाजांचा आणि उजव्या हाताच्या फलंदाजांचा. आणि या सकाळच्या सत्रामध्ये तुमच्या संघामध्ये जर डावखुरा फलंदाज असला असता कदाचित धावसंख्येचा वेग अजून वाढू शकला असता, पण तरी देखील नियंत्रित आहे धावसंख्या स्वप्न साकार पाणजू या संघाची. 11.50च्या धावगतीने 3 गडी बाद 23 धावाची धावसंख्या. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील शेडगे. स्ट्राईकवर बॅटर असणार आहेत म्हणजेच विकी पाटील. बॉलर तयार. राऊंड विकेट फोर्स करायचा होता, फोर्स कमी पडलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत मिळते 1च धाव. या मैदानावर पाहिलं तर मात्र खूप जास्त फोर्सने खेळावं लागते फलंदाजांना आणि त्याचमुळे बॉल मात्र आउटफील्ड क्लिअर करत नाहीये. जर आपण पूर्ण या डावाचा आढावा घेतला तर 1च षटका आतापर्यंत आलेला आहे आणि बाकी सिंगल्स डबल्सवर जास्तीत जास्त लक्ष वेधलेलं आहे. आणि गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण काही अवांतर धावा देखील मिळालेला आहे स्वप्न साकार पाणजूला आणि त्याचमुळे धावसंख्या वेळोवेळी बदलत जाते आणि चढता आलेख पाहायला मिळाला आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये टीम स्वप्न साकार पाणजूचा. स्वप्नील शेडगे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. त्याच्या शरीरावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे आणि म्हणजेच एक दर्जेदार खेळ त्यांनी या पाणजू प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये दाखवलेला आहे. पाहूया तो दर्जा आजच्या दिवसात देखील तो प्रस्थापित करेल का. स्ट्राईकवर बॅटर असेल धीरज भोईर. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. आता हवाई सफर घडवलेली आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी उतुंग पाणजू प्रीमियर लीग षटकार. दरम्यान 3 गडी बाद 30 धावा धावप्रकार पाहायला मिळत आहेत आणि स्वप्नील शेडगे यांनी पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार आणि तिसरा बॉल हा डॉट. धावसंख्या 30 स्वप्न साकार पाणजू. जबरदस्त बॅटिंग विकी पाटीलची, पण थोडासा वेळ घेतलाय विकी पाटीलने हे देखील मान्य करावं लागेल. 6 बॉल्समध्ये 7 धावांचं योगदान. हवेत आहे बॉल, खूप जास्त उंच उडालाय क्षेत्ररक्षक, बॉल खाली झेपावतोय आणि हा कॅच कॅरी करते मोहन प्रशांतने हा कॅच केअर केलेला आहे आणि सन्माननीय मोहन भोईर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित केला जातोय. या बाबी महत्वाच्या आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र एक वेगळा इतिहास घडवलेला आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर शिव छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा. आणि ही स्पर्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळवत आहोत आणि त्याचमुळे तो अभिमान प्रत्येकाला असायला हवा.
4 गडी बाद 30 धावाची धावसंख्या स्वप्न साकार पाणजूची. नवीन आलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सचिन भोईर. जयघोष होतो सामने रंगती मैदानाला प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगती मैदानाला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. तर वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर ॲज अ आयकॉन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते स्वप्न साकार संघाच्या माध्यमातून 30 धावा फलकावरती 4 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वप्नील शेडगे गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम चेंडू खोलवर होता आणि खोलवर चेंडूला मात्र इनसाइड आउटच्या पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. मनीष भोईर पुढे सरसावले जातील. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते ते 31 धावा 31 रन्स विजय कांबळे आम्हाला दर्शवत असताना 4 गडी बाद शेवटचा चेंडू आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली, पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि इथून मात्र स्वप्नील शेडगेने सुद्धा रोखलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आतिश भोईर पुढे सरसावले गेले होते. तत्पूर्वी नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा आणि 2 धावेसहित षटक क्रमांक 3 समाप्त झालंय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 11च्या धावगतीने खेळत असताना धाव फलकावरती स्वप्न साकार पाणजू हा संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 33 धावा 33 रन्स. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कितपर्यंत मजल मारली जाईल हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आम्ही कॉल करतोय 2 संघनायकांना. गावदेवी पाणजू संघाचा संघनायक आणि आई एकविरा रायडर्स संघाचा संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. आई गावदेवी पाणजू संघाचा संघनायक अक्षय भोईर आणि तदनंतर आई एकविरा रायडर्स संघाचा संघनायक करण भोईर. मी विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता देवेंद्र पाटील वरती विश्वास दर्शवला गेलाय. कालच्या दिवसामध्ये देवेंद्र पाटीलने काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. एक षटक हाताळत असताना 5 धावा 2 गडी त्याने टिपले गेले होते. 2 निर्धाव चेंडू हाताळले होते. तोच देवेंद्र पाटील गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. हे षटक निर्णायक असेल. 33 धावा फलकावरती सचिन भोईर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. सचिनने काही जबरदस्त फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये. यावेळेस लेग ब्रेकचा मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळतंय 34 धावा 34 रन्स. गोलंदाज देवेंद्र चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. एकदा वर्जित केले गेले. दुसऱ्या धावेसाठी आले 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरतून फेकून देण्याच्या प्रयत्नामध्ये होते. जास्ती उंची गाठली गेली चेंडूने आणि धावांची गती 2ने पुढे येत असताना धाव फलकावरती 36 धावा. 5 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. तर PN फोटोग्राफी आपण पाहतोय नंदकुमार भोईर इथे उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. क्षणचित्र टिपण्याकरिता कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकोट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. स्वप्नील शेडगेला बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट 6 धावा. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सचिन भोईर स्ट्रॉंग बॉटम हँड पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला मात्र फोर्स केलं गेलं.
6 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 42 धावा 42 रन्स 4 गडी बाद ही स्थिती. अजूनही 4 चेंडू सज्ज आहेत. 4 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय स्वप्न साकार संघ मात्र 50च्या पलीकडे जाईल. जबरदस्त सामना सकाळच्या सत्रामध्ये थैमान घातलं गेलंय स्वप्न साकार संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू होता आणि स्लोअर वन चेंडूला मात्र पिक केलं गेलंय. काय जबरदस्त फटका चेंडूला फेकून दिलाय डीप लॉंग ऑफच्या वरनं. 6 धावा ह्यूज 6. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण प्रेक्षकांनी जातो भरून. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण प्रेक्षकांनी जातो भरून. भारत राऊत जयेश देशमुख आयोजन भारी करताना. भारत राऊत जयेश देशमुख आयोजन भारी करताना. ईश्वर होईल चेतन होईल प्रोत्साहन देतात खेळाडूंना. करण होईल रितेश खेळून सन्मान. तर पंच आपण पाहतोय विशाल नाईक इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि तदनंतर आपण पाहतोय तुकारामजी मांगेला सर सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय या पाणजू प्रीमियर लीग मध्ये. धावांची गती फलकावरती 48 धावा 4 गडी बाद झालेत. इथून देवेंद्र पाटीलला विचार विनिमय चर्चा सत्रांना मात्र उदाहरण आणलं गेलंय. आतिश भोईर भरपूर नाराज आहेत कारण इतकी चांगली मेहनत केल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये कोणी ना कोणी एक गोलंदाज असा येतोय की त्याच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ह्या कुठल्या जात आहेत आणि तिथून मात्र मनोबल थोडंसं खचलं जात आहे आतिश भोईर अँड कंपनीचं. इथून देवेंद्रला चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. धावांची गती 48 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सचिन भोईर सोडणार नाही. स्लोअर वन चेंडू होता. सरळ बॅटने विप फॅक्टर मध्ये कसं खेळावं हे मात्र दर्शवत असताना चेंडूला मात्र लॉंगॉनच्या वरनं फेकून दिलंय. 6 धावा षटकार. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. जबरदस्त लेखाजोखा दर्शवला जातोय विजय कांबळे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत सचिनने 6 षटकार आणि 2 चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून ठोठावले गेले त्याच्या बॅटमधून. देवेंद्र पाटील 3 षटकार लगातार सचिनने ठोठावलेत. ऑन साइडला डान्सिंग डाऊन द चार्ज येत असताना चेंडूला मात्र फेकून दिलंय. 4 इन अ रो. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू हवेत आहे. आतिश भोईर आणि स्वप्नील शेडगे फक्त चेंडूला पाहत राहतील. सरळ बॅटने साइड स्क्रीनच्या दिशेने ठोठावलेला हा लगातार 5वा षटकार. 6 धावा. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने. धन्यवाद डीजे. चला आम्ही विनंती करतोय 2 संघनायक गावदेवी स्पोर्ट पाणजू संघाचा संघनायक आणि एकविरा रायडर संघाचा संघनायक आपण या आम्ही टॉस करणार आहोत. 66 धावा फलकावरती 67 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल या आपण ऐकूया बाईंदरचा एक गोड आवाज कारीगावचे सुपुत्र मनीष पाटील सरांना. धन्यवाद.
तर आता पुढचा सामना केवळ जाणार आहे आई एकविरा रायडर्स पांडजू आणि गावदेवी पांडजू दोन्ही त्यांच्या कॅप्टनचा विनंती असेल आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. विनंती करेन की पाहुण्यांना देखील पाठवून द्यायचं आहे ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. जबरदस्त हे ऐतिहासिक मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर या पांडजू प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाची एक दैदिप्यमान सुरुवात कालच्या सकाळी झाली होती आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि प्रत्येक संघ जिंकण्याच्या उद्देशानेच येईल नो डाऊट. कारण गावाची स्पर्धा असते तेव्हा प्रत्येकाचं एक स्वप्न असते की माझ्या संघाने गावाची प्रीमियर लीग जिंकावी. एका बाजूस पांडजू ग्रामस्थ आणि एका बाजूस पांडजू प्रीमियर लीग असं करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी गावदेवी पांडजू संघाचे कॅप्टन अक्षय कॉल करतात आणि पांडजू प्रीमियर लीग नाणेफेक जिंकलेली आहे. तर अक्षय, मी पाहुण्यांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. ही तर गावची लीग मॅच आहे, पण जर पूर्ण हंगामाचा विचार केला तर अक्षय थोडासा आउट ऑफ टीम होता का, या प्रश्नाचं उत्तर हवं खेळामुळे हो, थोडा आउट ऑफ टीम होतो कारण की प्रॅक्टिसला टाईम नाही भेटत जॉबच्या मुळे. त्याच्यामुळे टीममध्ये असतो पण खेळण्यासाठी नाही जात. म्हणजे तुम्ही हे मान्य करता की प्रॅक्टिस इज मस्ट फॉर युअर टीम आणि तुम्ही स्वतःला थोडंसं लांब ठेवलं असं देखील आपण म्हणू शकतोय. पण बाबी महत्त्वाच्या झाल्या होत्या कारण जबरदस्त हंगाम गेल्या वर्षाचा पांडजू संघाचा राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा या हंगामामध्ये देखील तितकाच चांगला खेळ राहिलाय. पण काय सांगेल तुमच्या पांडजू टीमबद्दल, तुझं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे? म्हणजे कसा राहिलाय हा हंगाम पांडजू या संघाचा ग्रामीण क्रिकेटमध्ये? हा हंगाम तसं चांगला पण राहिला आणि वाईट पण राहिला. म्हणजे जसं पाहिजे तसे आम्ही मॅचेस जिंकू शकलो नाही या हंगामात. तर जे आमची टीम आहे, गुणवत्ता आहे टीमची खेळायची, तसा हे झाला नाही, खेळ झाला नाही आमचा. बघा, शेकडो खेळाडू आहेत पांडजू या गावामध्ये आणि या प्रीमियर लीगमध्ये तर प्रत्येकाची प्रतिभा कळणारच आहे. तुला वैयक्तिक विचारलं, कुठल्याही एका खेळाडूचं नाव इमर्जिंग स्टार म्हणजे अजूनही तो पांडजू संघामध्ये इन झाला नाही आहे, पण तुला असं वाटतंय की तो खेळाडू पुढच्या सीझनमध्ये पांडजू संघात इन व्हावा, तर कोणाचं नाव घेशील? सनी. सनीचा. ओके. तर फलंदाजी करायची आहे. हा मनासारखा निर्णय, मनाविरुद्ध निर्णय? मनाविरुद्ध आहे. पण मात्र क्रिकेटमध्ये फक्त एकच प्रश्न आणि दोन उत्तर असतात, एक तर बॅटिंग एक तर बॉल, आणि त्यामुळे तुम्हाला दोन्ही फॉर्मॅटसाठी तयार राहावं लागते. तर आता या पहिल्या डावामध्ये पाहिलं तर 70 ओलांडलेली आहे पहिल्या 4 षटकामध्ये. तुमचा देखील तोच आत्मविश्वास आहे का की पहिल्या डावामध्ये 50हून पलीकडे जाऊ शकता? प्रयत्न तर तोच असेल आमचा, 50च्या पार धावसंख्या करायची. तर त्यासाठी मात्र सर्वात भरवशाचा फलंदाज विचार केला तर ते नाव कोणाचं घेशील? सर्व भरोसेच आहेत, पण काल बघितलं तर खेळी झाली नाही असं. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच टीम गावदेवी पांडजूने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आई एकविरा रायडर्स पांडजू या संघाला करावी लागेल फलंदाजी. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्समध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला जाऊया आपण या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या दिशेने. पहिल्या डावात मात्र धावांचा अक्षरशः रतीब घातला गेलेला आहे आणि त्याचमुळे हे आव्हान थोडंसं खडतर होऊ शकते, ते म्हणजेच द्विज या संघासाठी. तर पाहूया या ठिकाणी JTC लाईव्हचं एक दर्जेदार थेट प्रक्षेपण पाहायला मिळते आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच गावदेवी पांडजू या संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आई एकविरा रायडर्स या संघाला फलंदाजी करायची आहे. गावचं क्रिकेट एक प्रामाणिक क्रिकेट, प्रतिष्ठेचं क्रिकेट, अस्तित्व टिकवण्याचं क्रिकेट असं संबोधलं जाते आणि पाहूया आज कुठल्या संघाचं अस्तित्व पणाला लागते आणि कुठल्या संघाचं अस्तित्व टिकते या मैदानामध्ये. कारण आज रविवारचा दिवस आहे आणि पांडजूचा ऐतिहासिक मैदानाचा जर आढावा घेतला तर रविवारच्या दिवशी प्रेक्षकांची संख्या देखील खूप जास्त असते आणि जसं दुपारचं सत्र सुरू होईल प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने तुम्हाला या मैदानात पाहायला मिळतील. 24 बॉल्समध्ये 67 धावांची गरज आहे विजयासाठी. तर पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाणार आहे. कारण पहिल्या डावामध्ये तर स्वप्न साकार या संघाने जबरदस्त खेळ केलेला आहे, पण द्विज द थंडर बॉईज या टीम्सला मात्र आता कडवं आव्हान ठेवलेलं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामागे धावांचा पाऊस टाकावा लागणार आहे. सकाळ सत्र पाहिलं तर हवेचा झोत देखील आहे, फलंदाजांसाठी पोषक आहे आणि त्याचमुळे कधी कधी तुमच्या नैसर्गिक खेळासोबतच वातावरणाचा देखील
सहारा घेणं खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. पाहूया या ठिकाणी तो सहारा घेतला जातोय का. द्विज द थंडर बॉईज या संघाकडून. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. 67 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. पॉवर पॅक क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक कडं बांधलं गेलेलं आहे 30 यार्ड सर्कलचं आणि हे पाहिलं पॉवर प्लेचं षटक आणि याच षटकावर जास्तीत जास्त आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे द्विज द थंडर बॉईज या संघाला. आणि पाहूया समोर गोलंदाज कोण आहे त्या देखील पाहणं गरजेचं आहे. आणि बॉलिंग मार्क तुम्हाला बॉलर पाहायला मिळणार आहे सचिन भोईर. हा देखील एक जबरदस्त बॉलर पाणजू या गावातला. आणि पाहूया त्याने पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारताना कशा पद्धतीने खेळवतोय, कारण जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण प्रत्येकाला ते जमत नाहीये आणि ज्याला ते जमते तो अजिंक्य ठरतो. तर पाहूया कुठल्या संघाकडून चांगला खेळ या पहिल्या षटकात. तेज तर्रार दांडी गुल पहिल्याच बॉलवर पहिला फलंदाज त्रिफळाच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. ती देखील कोणाची मिळाली तर आतिश भोईरची विकेट मिळालेली आहे. आणि पहिल्याच बॉलवर संघर्षमय प्रयत्न करण्याचा अट्टाहास व्हायला मिळाला आहे, पण तितकीच चांगले दर्जाची गोलंदाजी सचिन भोईरची. अप टू दी मार्क. जबरदस्त पिचिंग आणि तितकाच चांगला रिझल्ट स्वप्न सहकारी या टीमच्या बाजूने होताना पाहायला मिळालेला आहे. आणि आता मात्र तो पॉझिटिव्ह अप्रोच वाढला जाईल, कारण आतिशवर सर्वांच्या नजरा रोखल्या गेल्या होत्या आणि आतिशच मात्र मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन नाईक तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे प्रणित काठे. सचिन भोईर जबरदस्त तेज तर्रार बॉल. आणि का त्याला ग्रामीण संघामध्ये निवडलं जाते त्याचं खूप चांगलं मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतं. आणि मला असं वाटतं सचिन आणि आतिश हे दोन भाऊ आहेत आणि भावाभावांचं हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळालं. आणि या युद्धामध्ये सचिन भोईर हा विजयी झालेला आहे, कारण मैदानाच्या बाहेर तुमचे संबंध जोपासले जातात पण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एकमेकांचे प्रतिद्वंद्वी असता. आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण सचिन भोईरच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळालं. आणि आतिश भोईरला त्याने त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद केलं. नवीन फलंदाज चेतन नाईक स्ट्राईक एंडला. सचिन राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॉलला फोर्स केलं हे एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल मागे जाईल. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफला बॉलला कॅरी करेल तोपर्यंत मिळते एक धाव. आणि आता धावफलकाची सुरुवात होते. 67 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्यापैकी एक धाव धावफलकावर पाहायला मिळते. आपल्या गावातील दीपक विश्वनाथ भोईर पाणजू दुकानवाळे यांच्याकडून या स्पर्धेला एक बॉक्स पाण्याच्या बॉटल दिल्या गेलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचं पाणजू प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक आभार मानतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा बॉल स्टॉप करेल तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावीची वाढ धाव सगळ्या दोन. बघा शर्तीचे प्रयत्न करावे लागणारच आहेत टीम द्विज द थंडर बॉईजला, कारण साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुम्हाला पराभवाच्या छायेतून विजयाच्या दिशेने घेऊन जाणारे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आणि पाहूया ते प्रयत्न करताना आडवा येतोय तो म्हणजे सचिन भोईर. जबरदस्त गोलंदाजी पेस बघा सचिनचा आणि जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचा हा अनुभव कामी येतोय सचिनच्या. राऊंड विकेट. ऑन साईडला पुल करायचा तो प्रॉमिसिंग नाहीये. बॅटच्या वरच्या बाजूवर बॉल आदळतोय आणि मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी केला जातोय. बसतोय दुसरा धक्का टीम द्विज द थंडर बॉईज संघाला. विकेट डाऊन.
हाफ ट्रॅकर होता, ऑन दी टोज येऊन बॉलला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. बॉल मात्र जास्त लांबून जातं, आवाक्याच्या बाहेर होता फलंदाजांच्या आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने निरीक्षण केलं गेलं. अमोल वेतोस्कर सर तुम्हाला पाहायला मिळतात, अशोक राऊत सर तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, विशाल नाईक सर तुम्हाला थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळतील. धावसंख्या पोचते 3 या आकड्यावर. अवे फ्रॉम द बॉडी फुटवर्कचा स्पष्टपणे अभाव जाणवला. बघा प्रशांत एक दर्जेदार फलंदाज आहे, ताकद आहे, नजाकत आहे, पण मात्र बॉलला फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं. जितकं तुम्ही बॉलला स्वतःहून लांब ठेवाल तितकासा प्रॉमिसिंग एफर्ट तुमच्या बॅटमधून येऊ शकत नाही आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालंय. थोडीशी दहशत आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईरची, पण मात्र त्या दहशतीला बाजूला सरून तुम्हाला तुमचा प्रामाणिक खेळ करावा लागेल. शेवटचा बॉल असेल, फर्स्ट ओव्हर मधला बॉलर तयार, राऊंड विकेट. ऑन द टोज बॉलला स्लाइस केला इंटू द गॅप, बॉल जाईल स्वीपर, कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. दमदार पांजू प्रीमियर लीग चौकार. दोन गडी बाद 7 धावा. बघा नेतृत्व अचूक असेल आणि नियोजन दर्जेदार असेल तर हजारो तलवारींचं युद्ध सुद्धा एका वाघनखावर जिंकता येऊ शकते, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि जरी या 60 धावांचं लक्ष्य 18 बॉल्स मध्ये पूर्ण करायचं असेल तर नियोजन चांगलं असेल, खेळ चांगला असेल तर या 18 बॉल्स मध्ये 60 धावा देखील पूर्ण करता येऊ शकतील द्विज द थंडर बॉईज या संघाला. पहिलं षटक संपलेलं आहे आणि लगेचच पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये, कारण मे महिना आहे, उकाडा जास्त आहे आणि त्याच वेळी वारंवार पाण्याची व्यवस्था कमिटीच्या वतीने तुम्हाला केली जाईल. फक्त इतकंच की पंचांची परवानगी घ्या आणि त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश घ्या अशी विनंती आम्ही कमिटीच्या वतीने करत आहोत. पहिलं षटक नावावर केलंय सचिन भोईरनं, ज्यामध्ये त्यांनी 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि 7 धावा खर्च केलेल्या आहेत, म्हणजे त्याचा रोल त्याने अदा केलेला आहे ॲज अ ऑलराऊंडर. आता पाहूया पुढचे 3 बॉलर्स कुठले यूज केले जातील टीम स्वप्न साकार या संघाकडून. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते सकाळचा सत्र असताना, कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या डावातल्या चेतन नाईकने 14 धावा खर्च केल्या होत्या, आतिश भोईरने 8 धावा खर्च केल्या होत्या, स्वप्नील शेडगेनं 10 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये एकूण होत्या 32 धावा आणि त्यानंतर मात्र 33 धावा देवेंद्र पाटील याने खर्च केलेल्या आहेत. आणि त्यानंतर मात्र तो पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळालाय, तो म्हणजे स्वप्न साकार या संघाचा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे वीरेंद्र, ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केले, बॉल जाईल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे, बॉलला कलेक्ट करेल, थ्रो करेपर्यंत मिळते 1 धाव, 1 धावीची वाढ, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 2 गडी बाद 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. स्टील टू मच रन्स आर रिक्वायर्ड टू विन. खूप जास्त धावा हव्या आहेत आणि त्या धावांचा पाठलाग करताना मात्र अधूनमधून नाही तर मी तर बोलतो वारंवार मोठे स्ट्रोक खेचावे लागणार आहेत, ते म्हणजेच टीम द्विज द थंडर बॉईजला. एकदा बॅटच्या टोला कनेक्ट बॉल बॉलरकडे झेपावतोय. शेवटच्या क्षणाला फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न तर केला गेला होता वीरेंद्रच्या वतीनं, पण मात्र त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी ठरवू शकले नाहीत आणि ही 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. 16 बॉल्समध्ये 58 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. 58 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 16 बॉल्स. बघा स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला तुमची कृती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल आणि हे काय होते बघा, तर तुम्ही असं प्रदर्शन कराल तर मात्र तुमच्या संघाचा पराभव नक्की. या ठिकाणी त्रिपाळीच्या स्वरूपात फलंदाज बाद कुठलीच ऍक्शन केली नाहीये आणि गोलंदाज वीरेंद्रने आपली भूमिका चोख अदा केली. विकेट डाऊन. ही क्लिप व्हायरल होईल असं वाटते मला मृणाल, कारण काय केलंय याने, कारण स्वतःने मात्र स्वतःच्या पायावर धोंडा मारलाय असं मला दिसलंय. रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकाल, कारण तुमचा स्टान्स कसा आहे, तुम्ही गार्ड घेताय की नाही या गोष्टी महत्वाच्या आहेत, तुम्ही किती सफल होत आहे आणि तुम्हाला किती बॉलचा पाठलाग करायचा या गोष्टी मात्र अभ्यासायच्या असतात आणि या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास तो कमी पडलेला आहे. तो म्हणजे बॅटर प्रणित काटेचा आणि तो त्रिफळाजीच्या स्वरूपात बाद होतोय आणि आता नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 5व्या
क्रमांकावर स्वप्नील शेडगे, ज्याला या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे, थोडा स्ट्रॉंग आहे आणि त्याचमुळे ती देहबोली तर आहेच, पण सोबतच आता फटक्यांची निवड देखील अचूक असणं गरजेचं आहे, कारण संघाला खरं तर तशी गरज आहे. सन्माननीय आशिषजी भोईर साहेब, सरपंच पाणजू ग्रामपंचायत यांचं आगमन व्यासपीठावर होते. त्यांचं करूया आपण कमिटीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि नेहमीच पाणजू संघाच्या सोबतीला ते असतात, जिकडे जिकडे पाणजू संघ खेळण्यासाठी जातो त्यांचं देखील आगमन होत असते. त्या बाबी महत्त्वाच्या आहेत. आपल्या गावाला प्राधान्य देणं, आपल्या गावांचं प्रोत्साहन करणं हे देखील सरपंच साहेबांचं काम ते चोख अदा करतायत. धावसंख्या 3 गडी बाद 9 धावा ओव्हर द विकेट. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय कव्हर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला कॅरी करेल, तोपर्यंत एक धाव मिळते. सेन्सिबल क्रिकेट स्वप्नील शेडकेचं पाहायला मिळते, पण आता सेन्सिबल क्रिकेटच्या ऐवजी अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण तितकासा वेळ नाही आहे, कारण 57 धावांची गरज आहे आणि जवळपास बॉल शिल्लक आहे ते म्हणजे 14 बॉल्समध्ये 57 धावांची गरज असताना जर व्यवस्थित समीकरण बांधलं तर प्रत्येक बॉलवर चौकार जरी तुम्ही खेचलात तरी सुद्धा तुमचा संघ विजयी होऊ शकत नाहीये. त्याहून पलीकडचे प्रयत्न करावे लागणार आहेत द्विज द थंडर बॉईज या संघाला. चांगला बॉल आता ड्राईव्ह केलाय बॉलला, बॉल जाईल लॉंग ऑफला. क्रॅकिंग ड्राईव्ह आय मस्ट से, आणि तितकाच चांगला प्रयत्न सुद्धा वीरेंद्रचा पाहायला मिळते. शर्तीचे प्रयत्न वीरेंद्रचे आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. दरम्यान ही एक धाव धावफलकामध्ये नोंद केली जाईल आणि धावफलकावर धावा आहेत आता 3 गडी बाद 11 धावा. 13 बॉल्समध्ये 56 धावांची गरज. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 13 बॉल्स. आव्हान जवळपास अशक्य होऊन बसलेलं आहे, पण मात्र क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य या शब्दाला महत्व नाही आणि त्याचमुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे, टायमिंग चुकलंय आणि बॉल शरीरावर जाऊन आदळलेला आहे. 2 षटकाचा केस संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर द्विज द थंडर बॉईज या टीमची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 11 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच जवळपास 56 धावांची बॉल शिल्लक असतील. 12 बॉल्स 56 धावांची गरज. जवळपास एक हाती सामना हा झालेला आहे, पण अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने आम्हाला जोडतायत आणि ही स्पर्धा एन्जॉय करतात. आपण पाहतात पाणजू प्रीमियर लीग सीझन 2 हा दैदिप्यमान 16. गेल्या वर्षी 1 दिवसामध्ये स्पर्धा उरकली होती, पण आता मात्र खेळाडूंचा जोश पाहून आता ही 2 दिवसीय स्पर्धा तुम्हाला अनुभवण्यासाठी मिळते. आणि त्यासाठी जे संघमालक ज्यांनी संघ विकत घेतलेला आहे त्या सर्व संघमालकांचं देखील तितकंच आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यामुळे खेळाडूंना एक संधी मिळते एक मोठी स्पर्धा खेळण्याची. तर सर्व आम्ही पुरस्कर्त्यांचं आणि आमच्या स्पॉन्सर्सचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय विश्वास ठेवल्याबद्दल. 12 बॉल्समध्ये 56 धावांची गरज. बॉलिंग टेकवर नवीन बॉलर सज्ज होतोय धीरज भोईर. अजूनही तो अप्रोच आहे प्रशांत म्हात्रेचा, अप्रोच दिसतोय स्वप्नील शेडगेचा. चेहऱ्यावर अजूनही धीर गंभीर भूमिका नाही आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक फ्रंटफुटला येऊन खेळायचा होता. कनेक्शन बॅट आणि बॉलचा होत नाही. ऑफस्टनच्या बाहेरून बॉल रोटेट होतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये धीरज भोईरची पाहायला मिळाली. सुरुवातीच चांगली होते, कारण आता डॉट बॉल देखील तितकाच महत्त्वाचा आहे. विकेट्स तर महत्त्वाच्या आहेतच, पण आता जितके डॉट बॉल्स धीरज भोईर हाताळेल तितकाच चांगला फायदा तुम्हाला पाहायला मिळेल स्वप्न साकार या संघाचा. कारण आता प्रत्येक बॉलवर धावा येणं अपेक्षित आहे. 4हून जास्त धावा येणं अपेक्षित आहे प्रत्येक बॉलवर. फोर्स करायचा होता, अपील केली गेलेली आहे. कॉर्ड बियंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. प्रशांत म्हात्रे नाराज निराश धीर गंभीर आणि तो पकडतोय पेव्हिलियन बॉक्सर रस्ता. विकेट डाऊन.
आहेत आणि महत्वाचा सिंहाचा वाटा सचिन भोईरचा विथ द बॉल विथ द बॅट. जबरदस्त क्रिकेट सचिन भोईरचं पाहायला मिळालंय. 5 बॉलवर 5 उत्तुंग षटकार. आतापर्यंत 6 बॉल 6 षटकारचा रेकॉर्ड पांजो प्रीमियर लीगमध्ये नाहीये, पण 5 बॉल 5 षटकारांचा इतिहास मात्र रचलेला आहे फलंदाज सचिन भोईरने. पर्व दुसऱ्यामध्ये मात्र त्याने तो रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. पण अजूनही पूर्ण दिवस बाकी आहे आणि आपण आशा ठेवूया अजूनही वेगवेगळे क्रिकेटपटू आपली प्रतिभा मैदानाच्या आतमध्ये दाखवतील. नवीन बॉलर धीरजने जबरदस्त बॉलिंग केले. 2 बॉल डॉट. बॅटच्या टोला कनेक्ट होतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल जाईल काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. सचिन बॉलला कॅरी करेल. तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची मनीषा फलंदाजाची पाहायला मिळाली. जवळपास गुडघे टेकलेले आहेत असंच जाणवते विज द थंडर बॉईज या संघाने, कारण आता ते समर्पक प्रयत्न जे अपेक्षित होते ते पाहायला मिळत नाही. धावफलकावर धावा आहेत 12. अजून जवळपास 55 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. शिल्लक असतील 9 बॉल्स. धीरज भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. शफल झाले. क्रिस बॉक्सच्या कोण्यावर जाऊन त्याहून पलीकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी पंच थोडंसं निरीक्षण करतायत आणि निरीक्षण केल्याअंती बॉल राईज झाला होता, पण अपेक्षित उंचीने राईज झाला होता आणि तेच दरम्यान हा डॉट बॉलची हाताळणी गोलंदाज धीरजची. आतापर्यंत या षटकामध्ये एकच धाव धीरज भोईरने खर्च केले आणि एक प्राइसलेस विकेट मिळवलेली आहे. स्वप्नीलचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रगल सक्सेसमध्ये परावर्तित केलं जाईल का? तेज रनअप आहे या ठिकाणी. वेगवान रनअप तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज धीरज आणि तितकाच पेस सुद्धा. पुन्हा एकदा पेस बॉलिंग विथ द प्रॉपर पिचिंग. बॉल हलकासा आतल्या दिशेने रोटेट होतोय. चांगला स्लाइटली इन कटर बॉल हाताळला जातोय. गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे पेस सोबतच लेग कटर आउट कटर या 2 शैलींची देखील निवड असणं गरजेचे आहे. या ठिकाणी जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत धीरज भोईरची. मोक्याच्या क्षणाला मोक्याची गोलंदाजी आणि आता मात्र जवळपास आव्हान अशक्य होऊन बसलेलं आहे. 55 धावांची गरज आहे. पुन्हा शफल झाले. शफल होऊन क्रिकेट खेळलं म्हणजे प्रॉमिसिंग क्रिकेट खेळलं असं नाही आहे. कित्येक वर्षापासून आपण हेच म्हणत आलेलो आहोत की शफल क्रिकेट खेळताना मात्र तुमच्याकडे खूप कमी स्कोप असतो स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठीचा आणि वारंवार ते प्रयत्न केले जात आहेत, पण प्रयत्न यशस्वी काय होत नाहीये. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 12. 6 बॉल्समध्ये 55 धावांची गरज. 55 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 बॉल्स. टीम द्विज द थंडर बॉईज पांजू. औपचारिकता हा शब्द मला उल्लेखित करायचा वाटतोय, कारण आता 6 बॉल्समध्ये 55 धावांची गरज आहे आणि नवीन बॉलर तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे जो 4थ्या क्रमांकाचा षटक हाताळणार आहे. अंकित हा नवीन बॉलर. यावेळेस बॉल जाईल फ्लाय स्लिपला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 फलंदाज एकाच एंडला आहे, म्हणजे मला असं वाटते स्वप्नीलला परतावं लागेल की देवेंद्रला परतावं लागेल. त्या ठिकाणी मात्र संगनमत चालू आहे, पण परतावं लागते ते म्हणजेच स्वप्नील शेडगेला. धावाच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. जे आम्हाला सर्व स्पॉन्सर्सने सहकार्य केलेले आहे त्या सर्व स्पॉन्सर्स देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण कुठलीही टुर्नामेंट पूर्ण करण्यासाठी स्पॉन्सरचा रोल हा खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि त्या सर्व स्पॉन्सर्सने जी मदत केलेली आहे आर्थिक स्वरूपाने किंवा वस्तू स्वरूपाने त्या सर्व स्पॉन्सर्सचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि एक चांगली दर्जेदार स्पर्धा त्यांच्याच माध्यमातून पूर्ण केली जाते असं देखील सांगावंसं वाटते. पहिला बॉल हा डॉट हाताळला गेलेला आहे गोलंदाज अंकित भोईर याच्याकडून. आता 5 बॉल्समध्ये विजयासाठी 55 धावांची गरज. 5 बॉल्स 55 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा ऑन साईडला फोर्स करायचा प्रयत्न झाला होता, पण त्या ठिकाणी मात्र पंचांकडे तुम्ही का अपील करता? पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत निर्णय देण्यासाठी. उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण प्रयत्न असफल ठरलाय. आल्याला उलट दिशेने फटका खेळायचा आहे, पण मात्र तो प्रयत्न असफल ठरतोय आणि मात्र आता हरण्यासाठी काहीच उरलं नसताना प्रत्येक प्रयत्न
केले जाणार आहे. बॉल हवेत आहे, सीमारेषेच्या जाईल पार. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन होते क्लिअर. 6 धावांसाठी दमदार षटकार. 4 बॉल्स आणि आता 49 धावांची गरज असणार आहे. 4 balls 49 runs required to win. सॉरी माफ करा, 3 balls 49 धावांची गरज. मोठा स्ट्रोक लेट पण थेट पण षटकार सचिन आहे आणि सचिन आज तिन्ही रोल मध्ये मात्र हायलाइटेड झालेला आहे. बॅटर, बॉलर आणि आता फिल्डर. आणि त्यानंतर परत प्रत्येक गोलंदाजांनी कन्सिस्टन्सी दाखवली. वीरेंद्र, धीरज आणि आता अंकित. म्हणजेच ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण नेहमीच बॅटिंग पार्टनरशिपचा विचार करत असतो, पण या ठिकाणी बॉलिंग पार्टनरशिप या 4 बॉलरशी जबरदस्त राहिलेली आहे. प्रत्येकाने आपली भूमिका चोख अदा केलेली आहे आणि प्रत्येक जण विकेट टेकर ठरलाय. ही देखील महत्त्वाची बाब असेल टीम स्वप्न साकारसाठी. बॉलिंग मार्क बॉलर तयार, अंकित भोईर. टॉप एज घेतलंय. बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे जाईल. त्या ठिकाणी मात्र पंचांचं बोट होते आकाशाकडे, म्हणजे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन बसतोय. एकूण हा 7वा धक्का टीम द्विज द थंडर बॉईज या संघाला. शेवटचा बॉल असेल आणि हा शेवटचा बॉल किती धावा देईल हा देखील प्रश्न राहिलेला आहे. कारण सुरुवातीपासूनच मात्र ते शर्थीचे प्रयत्न द्विज द थंडर बॉईज या संघाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. नाव तर जबरदस्त आहे द्विज द थंडर बॉईज, पण मग तो थंडरफुल गेम या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये बॅटरचा. आणि प्रत्येक बॅटर या ठिकाणी फक्त हजेरी लावून परत गेलेला आहे. आपण पाहिलं स्कोर शीटवर तर मोबाईल नंबर तुम्हाला पाहायला मिळेल. कुठल्याच फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाहीये. फक्त यायचंय, हजेरी लावायची आणि त्यानंतर पवेलियन बॉक्सच्या दिशेने जायचं. हाच रोल प्रत्येक फलंदाजाचा पाहायला मिळाला. नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल जो असेल मिस्टर मनीष भोईर. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर अंकित भोईर. हा देखील बॉल जातोय डॉट आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय तो म्हणजे स्वप्न साकार संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक द्विज द थंडर बॉईज. आपण जाऊया लगेच थोड्या वेळानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळेल कोणाला तर मला सांगायची गरज नाही असं मला वाटते, कारण तो पुरस्कार दिला जाणार आहे म्हणजेच मिस्टर सचिन भोईरला, ज्याने 7 बॉल्समध्ये 33 धावांचं योगदान दिलं, एक दर्जेदार कॅच कॅरी केलाय आणि एक षटक हाताळताना 2 विकेट्स घेत 7 धावा खर्च केलेत.